नमस्कार मराठी रसिक वाचक हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. कथा नसबंदी. लेखक व अभिवाचक शरद जगधने. नारायण तालुक्याला एका खाजगी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी करत होता. नारायणला या नोकरीत जेमतेमच पगार मिळत होता. महिन्याकाठी जे काही त्याला मिळायचे त्यातच तो आपल्या कुटुंबाचे पोट भरत होता. त्यात महागाई पण वाढली असल्याने आपल्या परिवाराचे भरणपोषण करण्यात नारायणच्या नाकी नऊ यायचे. वाढती महागाई आणि खर्चाच्या बोजाने नारायण जरी खचला असला तरी मात्र पठ्ठ्याच्या घरी दरवर्षाला एक मूल जन्माला येत असे आणि गडी दरवर्षी आपल्या चेहऱ्यावर मनामनाचं हसू घेऊन कामातल्या लोकांना पावशेर मिठाई आणून वाटत असे. आज पण नारायणच्या हातात एक मिठाईचं पाकिट बघून त्याच्या कामातल्या लोकांनी विचारलं, "काय नारायण, आज बी आमचं तोंड गोड हाय जणू?" "होय होय बाबांनो, जराशीक दम धरा, पहिलं साहेबांचं तर तोंड गोड करू द्या," म्हणत नारायण साहेबांच्या केबिनमध्ये घुसला आणि खुशीखुशीतच साहेबांना म्हणाला, "साहेब, पेढं घ्या, वाईच तोंड गोड करा." म्हणजे नारायण, आज पुन्हा तुझ्या घरी?" साहेबांचं वाक्य पूर्ण होऊ न देताच नारायण लगबगीन म्हणाला, "होय जी, पोरगा जन्मलाय, 8व्या नंबरवर आलाय, म्हणून आम्ही त्याचं नाव बी हेरलंय, कृष्ण." नारायण हसत हसत म्हणाला. "पण नारायण, अजून किती मुलं पाहिजेत तुला? आता बस कर. देशाची लोकसंख्या बघ किती वाढली. देशासाठी तर काहीतरी विचार कर." साहेब नारायणवर नाराजी व्यक्त करत म्हणाले, "साहेब, पोरं तर देवाघरची फुलं असते ती नवं. आणि साहेब, म्या पोरं बंद केली तर देशाची लोकसंख्या बी वाढायची बंद होईल काय बी बोलतायसा तुम्ही?" नारायणने साहेबांनाच उपदेश दिला. "हे बघ नारायण, सगळेच जर असा विचार करायला लागले तर आपल्या देशाला पुन्हा कुठल्या तरी देशाचा गुलाम व्हायला वेळ लागणार नाही. तुझ्या डोक्यात माझी काही गोष्ट जाणार नाही." साहेब आपलेच डोके धरत म्हणाले, "साहेब, तुम्ही कशाला एवढा डोक्याला त्रास करून घेतायसा? तुम्ही फक्त हे पेढं खावा, हिंगा," म्हणत नारायणने जबरदस्तीने साहेबांना पेढे दिले. नारायणची ही सवय त्याच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना माहीत होती. त्याच्या हातात मिठाईचे पाकिट दिसले की समजायचे नारायणच्या घरी पुन्हा एक नवीन मूल जन्माला आले आहे. एक दिवस नारायणला आपल्या कुटुंबाला घेऊन परगावी नात्यातल्याच कुणाच्या तरी लग्नाला जायचे होते. रेल्वेचा प्रवास होता. सकाळी 10ची गाडी होती. परंतु एवढी सगळी पोरं तयार होऊपर्यंत नारायणला घरातच 10 वाजले. कसेबसे तयार होऊन नारायण आपल्या खटाल्यासहित स्टेशनवर आला. तेवढ्यात त्याला लांबूनच ट्रेन येत असल्याची शिट्टी ऐकू आली. नारायण तिकीट घ्यायला तिकीट खिडकीकडे गेला. तिथंही भली मोठी रांग लागलेली होती. तेवढ्यात गाडी पण स्टेशनवर येऊन थांबली. कशीबशी तिकीट घेऊन नारायण गाडीत बसण्यासाठी डब्याकडे पळाला. तेवढ्यात गाडी चालू होण्याची शिट्टी वाजली आणि हळूहळू ट्रेन चालू लागली. मात्र डब्यात चढता चढता घाई गडबडीत नारायणची जाडी बायको दरवाज्यातच अडकली. ती आत पण जाईना आणि बाहेर पण येईना. नारायण तिला आत ढकलत होता, पण ती 1 इंच देखील मागे पुढे होत नव्हती. नारायणला आता आपल्या त्या जाड्या बायकोचा खूप राग आला आणि त्या रागातच नारायणने एक जोरदार लाथ तिच्या ढुंगणावर आणली. त्याबरोबर एखाद्या पिठाच्या पोत्यासारखी नारायणची बायको तोंडावरच डब्यात पालथी पडली. बायको आत जाताच नारायण एक एक करत आपल्या पोरांना आत फेकू लागला. नारायणच्या बायकोला उठायची संधी पण मिळेना, कारण एक एक करत सगळी पोरं तिच्या अंगावर पडत होती. आता ट्रेनची गती हळूहळू वाढायला लागली. अजूनही एका मुलाला कडेवर घेऊन डब्यात फेकण्यासाठी नारायण चालत्या ट्रेनबरोबर धावत होता. अजून थोडी ताकद लावून पळत पळत शेवटी त्याने कडेवरचे मूल आत टाकले. पण गाडीचा अजून वेग वाढल्यामुळे तो स्वतः काही लवकर चढू शकला नाही. मात्र हार मानणारा तो नारायण कसला? कसे तरी करून नारायणने त्या ट्रेनची दांडी पकडलीच आणि डब्यात येऊन धपकन सीटवर बसला. गाडीबरोबर पळाल्यामुळे त्याला जोराची धाप लागली होती.
नारायणच्या त्या 7-8 पोरांनी तर ट्रेनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. कोणी रडत होतं, कोणी गात होतं, तर कोणी ट्रेनचा पत्रा जोरजोरात बडवत होतं. ट्रेनमध्ये बसलेल्या इतर प्रवाशांना त्या पोराने अगदी हैराण करून सोडलं होतं. ते प्रवासी मनातल्या मनात त्या पोरांच्या आईबापाला दोष देत होते. दुपारी जेवण्यासाठी एका प्रवाशाने आपली शिदोरी सोडली, तर नारायणची सगळी पोरं त्या जेवणाऱ्या माणसाभोवती गोळा झाली आणि त्याला आम्हाला बी भाकर द्या म्हणत खायला मागू लागली. एवढी सगळी पिल्लावळ बघून त्या प्रवाशाचा माथाच ठणकला. तो त्या पोरांना दम देत मोठ्याने ओरडला, "ए चला इथनं, बायली कुणाची री वानरसेना आहे?" तो कोणी प्रवासी आपल्या लेकरांचा रागराग करतोय ते पाहून नारायणचा राग 7व्या गगनाला जाऊन भिडला. तो रागारागतच त्या प्रवाशाला म्हणाला, "ही नारायणाची वानरसेना आहे, तुम्हाला काय त्रास?" अव त्रास तर समध्यासनी व्हायला लागला ह्या पोरांचा. म्या भाकर खायला लागलो तर समधी पोरं भाकर मागायला लागली. तो प्रवासी म्हणाला, "भाकरी मागायला लागली मग काय झालं? मग द्यायची का वाईच वाईच भाकर? अरे बाबा, पोरं म्हणजे देवाचं दुसरं रूप असतंय. मग एक पोर असू दे नाहीतर 10." नारायण आकाशाकडे पाहून हात जोडत म्हणाला. नारायणच्या बोलण्यावर तो प्रवासी पुढे काय बोलणार? त्याने आपली शिदोरीच बांधून ठेवत उगीचच खिडकीबाहेर बघत बसून राहिला. काही तासाच्या प्रवासानंतर नारायण आपली वानर सेना घेऊन लग्न मंडपात पोहोचला. तेथेही त्या बदमाश पोरांनी सगळ्या लोकांना हैराण करून सोडलं. नारायणाच्या एका लहान मुलीने तर एक वेगळाच गोंधळ घातला. लग्न मोडता मोडता थोडक्यात वाचलं. त्याचं असं झालं की त्या छोट्या मुलीला कोणत्याही बाईला आई आई म्हणायची सवय होती. लग्नाचा मुहूर्त यायला अजून थोडा वेळ बाकी होता. सगळे वऱ्हाडी मंडळी त्याच शुभ मुहूर्ताची वाट पाहत होते. नवरा नवरी नटून थटून आपापल्या जागेवर येऊन बसून एक दुसऱ्यांना तिरक्या नजरेने निहाळत मनातल्या मनात हसत होते. इतक्यात आपल्या सवयीनुसार नारायणाची ती मुलगी आई आई म्हणत नेमकीच त्या नवरीच्या मांडीवर जाऊन बसली. उत्सुकतावश त्या नवरीने देखील ये ये माझ्या बाळा म्हणत त्या मुलीचा एक मुक्का घेतला. नवऱ्या मुलाने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तो रागाने लालीलाल झाला आणि आपल्या जागेवरून ताडकन उठून मोठ्याने ओरडून म्हणाला, "हे लग्न होणार नाही. हे लग्न मोडले म्हणून समजा." अचानक नवऱ्या मुलाचा आवाज ऐकून वऱ्हाडी मंडळी दचकून एकमेकाकडे पाहू लागली. नवरी मुलगी पण घाबरली. एवढ्यात नवरीचा बाप नवऱ्या मुलासमोर जाऊन म्हणाला, "असे एकाकी काय झालं जावई बापू? आता पातोर तर तुम्ही माझ्या पोरीकडे बघून चांगलं गालात हसत होतासा की. तेव्हा मी या छोट्या मुलीला बघितलं नव्हतं सासरे बुवा. तुमची मुलगी तर लग्नाआधीच आई झाली आहे. ही बघा तिच्या मांडीवर बसलेली तिची मुलगी." आता त्या नवरीला देखील सगळं काही समजलं होतं. ही घटना या मुलीमुळेच होत आहे हे लक्षात येताच तिने नारायणच्या त्या मुलीला मांडीवरून दूर झटकत म्हणाली, "ए, कोणाची तू पोरगी आहेस? हो बाजूला. आणि आई कोणाला बोलतेस? मी तुझी आई आहे?" एवढ्यात लांब उभा असलेल्या नारायणने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो धावतच बोहल्याजवळ आला. नारायणला बघून ती मुलगी बा बा करत नारायणला बिलगली. "वा वा, म्हणजे हा खुसट म्हातारा या मुलीचा बाप आहे तर?" नवरा मुलगा आश्चर्याने म्हणाला. "होय होय, मीच आहे या पोरीचा बा, पण आई ही नाही. ती बघा जाडी दिसते ती." नारायण आपल्या जाड्या बायकोकडे इशारा करत म्हणाला आणि त्याने आपल्या त्या मुलीच्या आई म्हणण्याच्या सवयीबद्दल वऱ्हाडी लोकांना सांगितले. तेव्हा कुठे नवरीबद्दलचा गैरसमज दूर झाला. लग्न सोहळा आटोपून नारायण जेव्हा आपल्या गावी परतला तेव्हा तो फारच निराश व दुःखी वाटत होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो कामावर आला तेव्हा साहेबांच्या टेबलवर प्रॉव्हिडंट फंडाचा अर्ज ठेवत म्हणाला, "साहेब, ह्यो फंडाचा फारम आणलाय. लोन काढायचं आहे. तुमची सही पाहिजे. पोरांना शाळेत घालायचं आहे." "नारायण, तू आत्तापर्यंत 10-15 वेळा तरी फंडातला पैसा काढला आहेस. ही आपली खाजगी कंपनी आहे. या कंपनीचे पण काही नियम आहेत. तरीही मी तुला वेळोवेळी फंडातले पैसे काढून दिले आहेत. अरे, फंड म्हणजे म्हातारपणाची काठी असते. ती काठी तू आत्ता तरुणपणीच मोडून काढतोस. फंडातला पैसा साठवायचा असतो नारायण."
तुला नेहमीच पैशाची तंगी का असते याचं खरं कारण काय आहे माहीत आहे तुला? तुझी ती 8-10 मुले. छोटा परिवार सुखी परिवार असतो नारायण. तुला यातलं काय कळणार म्हणा? पण मी तुझ्या या प्रॉव्हिडंट फंडाच्या अर्जावर अजिबात सही करणार नाही. साहेबांनी नाराजी व्यक्त करीत नारायणाच्या त्या फंडाच्या अर्जावर सही करण्याचे नाकारले. साहेबांच्या बोलण्याने नारायण खूप नाराज व दुःखी झाला. तो ऑफिसच्या बाहेर आला. साहेबांच्या त्या उपदेशावर नारायण विचार करू लागला. साहेबांचं म्हणणं अगदी खरं आहे असं त्याला वाटू लागलं. त्याने एक मनाशी ठाम निश्चय केला आणि तो घरी जाण्याऐवजी दुसरीकडेच कुठेतरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी नारायणच्या हातात पुन्हा एक मिठाईचं पाकिट बघून साहेबांनी तर आपलं डोकंच आपटून घेतलं. साहेब, तोंडगाड करा, घ्या पेढं खावा. साहेब, तोंडगाड करा, घ्या पेढं खावा. नारायण पेढ्याचा पुडा साहेबांसमोर धरत म्हणाला, नाही नारायण, मी आता तुझी मिठाई कधीच खाणार नाही. तुझी मिठाई खाऊन खाऊन मी पार थकून गेलोय. तुझ्या घरी तर दरवर्षी एक पोरगं जन्माला येते, कुठवर खाऊ मी मिठाई? साहेब तोंड फिरवत म्हणाले, साहेब हे पेढं लेकरू झाले म्हणून नाही ते. नारायण म्हणाला, मग कुठल्या खुशीत येऊन तू हे पेढे वाटतोयस? साहेबांनी आश्चर्याने विचारले. साहेब, मी नसबंदी केली आहे, आता मला अजून पोरं नको आहे ती. म्हणत आश्चर्याने आव असलेल्या साहेबांच्या तोंडात नारायणने अक्षरशः मिठाई कोंबली. वाचक हो, कशी वाटली कथा? जर कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच खुमासदार कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.